सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर माझ्या या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये घरोघरी हा शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो। म्हणजेच घरोघरी त्यांच्या त्यांच्या परंपरेनुसार घटस्थापना केली जाते। आता घटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक गावानुसार, प्रत्येक शहरानुसार, प्रत्येक भागानुसार, त्याचबरोबर प्रत्येक घराण्यानुसार वेगवेगळी असू शकते। त्यामुळे तुमच्या कुटुंबाची पद्धत ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही घटस्थापना केली। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बसवायचा ते सांगणार आहे। त्याचबरोबर घटाविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून जे नवीनच घट बसवणार आहेत किंवा ज्या महिला स्त्रिया नवीनच पहिल्यांदाच घट बसवणार आहेत त्यांना देखील या घटस्थापनेविषयी अगदी डिटेलमध्ये माहिती मिळेल। यंदा म्हणजेच 2023 मध्ये शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापना आहे 15 ऑक्टोबर 2023 रोजी आणि 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपल्या घरामध्ये घट असणार आहेत। म्हणजे 24 ऑक्टोबरला दसरा आहे, म्हणजेच विजयादशमी आहे, त्या दिवसापर्यंत घराघरांमध्ये घट हे असणार आहेत। आपल्या घराण्याची, आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती, त्याचबरोबर अखंड सौभाग्य आपल्याला लाभावं म्हणून प्रत्येक घरामध्ये अगदी मनोभावे भक्तिभावाने घटस्थापना केली जाते। तर आता आपण बघूया की घटस्थापना अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी केली जाते। त्याचबरोबर काही सेवा आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणारच आहे। तर घटस्थापने दिवशी घटस्थापना करण्याआधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। लक्षात घ्या, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते। आता नवरात्रीमध्ये म्हणजेच घटस्थापना करण्याच्या दिवशी आपल्याला असं तांदळाचं अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे। अष्टदल कमळाचं खूप महत्त्व नवरात्रीमध्ये असतं आणि अष्टदल कमळ देवी आईला खूप प्रसन्न करतं। त्यामुळे जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात म्हणजेच दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्या आधी आपल्याला एखाद्या लाल कापडावरती किंवा पाटावरती अशा पद्धतीने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे, तांदळाचं काढून घ्यायचं आहे, त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि आपल्याला अखंड ज्योत तेवत ठेवायची आहे। हा दिवा तुम्ही थोडासा मोठ्या साईजने घ्या आणि या दिव्याला देखील हळद कुंकू वाहून, फूल वाहून दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे। दिव्याखाली एखादी वाटी नाहीतर स्टीलची डिश ठेवायची आहे आणि त्यानंतर या अष्टदल कमळावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आता बघा, इथे विड्याची 2 पानं मी ठेवलेली आहेत। सुरुवातीला आपण गणपती बाप्पांचे पूजन करून घेणार आहोत। गणपती बाप्पांना दुधाने, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका पानावरती गणपती बाप्पांना तिथे ठेवायचं आहे। त्यांना अष्टगंध, हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची प्रार्थना करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या घरात देवीचे टाक असतील तर ते या प्रकारे पानावरती आपल्याला सगळे टाक मांडायचे आहेत। किंवा जर तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल किंवा मग कुलदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने मूर्तीला दुधाने, पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि ती मूर्ती अशा पद्धतीने विड्याच्या पानावरती ठेवायची आहे। आता त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मातीचा कलश घ्यायचा आहे किंवा मातीचं असं मीडियम आकाराचं सुगडं घ्यायचं आहे। अगदी मोठं पण घेऊ नका आणि छोटं पण घेऊ नका, कारण त्यामध्ये नारळ पण बसला पाहिजे। आता हे जे मातीचं कलश आहे त्याला मी असं ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकवाने 5-5 बोटं अशी खालच्या साईडकडून वरच्या साईडकडे ओढून घ्यायचे आहेत। लक्षात घ्या, खालून वर अशा पद्धतीने हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत, वरून खाली नाही। आणि अशा पद्धतीने बघा, लाल पिवळा धागा मिळतो, याला कलावा देखील म्हणतात। आता हा जो लाल पिवळा धागा जो आहे तो अशा पद्धतीने या मातीच्या कलशाला असा बांधून घ्यायचा आहे किंवा गुंडाळून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतून घ्यायचे, त्याच्या गळ्यापर्यंत, या कलशाच्या गळ्यापर्यंत
हे पाणी ओतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे, त्याचबरोबर थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्यात, 1 रुपयाचं नाणं वाहून घ्यायचं आहे, 1 सुपारी आणि 1 फूल टाकायचं आहे। आता अशा पद्धतीने विड्याची पानं घ्यायचीत 5, आंब्याची देखील वापरू शकता पण शक्यतो विड्याचीच पानं वापरायची असतात इथे। आता ही 5ही पानं आपण या कलशामध्ये लावून घेऊयात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुमच्या कुटुंबाची, घराण्याची, तुमच्या गावाची, त्या पद्धतीने तुमच्या या घटस्थापनेच्या मांडणीमध्ये थोडाफार बदल असू शकतो। तर अशा पद्धतीने बघा 5ही पानं आपण विड्याची लावून घेतलेली आहेत। आता याच्यामध्ये आपण नारळ ठेवून घेऊया। आता बघा घटस्थापनेसाठी सर्वांना माहीतच असेल पण सगळं साहित्य हे नवीन घ्यायचं आहे, कुठलं जुनं साहित्य वापरायचं नाही आपल्याला। तर अशा पद्धतीने या कलशामध्ये आपण नारळ लावून घेतलेला आहे। आता बघा अशा पद्धतीने टोपलं जे असतं त्यामध्ये माती घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने या टोपल्याच्या खाली एक अशी छोटीशी भांडं ठेवलेलं आहे मी, कारण जेव्हा आपण पाणी शिंपडतो या मातीमध्ये तर एक्स्ट्राचं झालेलं जे पाणी आहे ते खाली झिरपतं, त्यामुळे अशा पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे खाली भांडं। तुम्ही केळीचं पान देखील या मातीच्या खाली ठेवून नंतर त्यावरती माती पसरवू शकता। आता बघा याच्यामध्ये आपण धान्य टाकून घेऊया। 5 प्रकारचं धान्य यासाठी लागतं, काही ठिकाणी 7 प्रकारचं धान्य वापरलं जातं, काही ठिकाणी 1 प्रकारचं धान्य वापरलं जातं। तर माझ्याकडे आता 1 प्रकारचंच होतं त्यामुळे तेच मी टाकलेलं आहे, पण शक्यतो 5 प्रकारचं धान्य याच्यामध्ये लागतं। आता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे किंवा तीच धान्य तुम्ही वापरा, जे पूर्वापासून तुमच्या घरामध्ये वापरत आहेत तेच सगळं तुम्ही वापरायचं आहे। आता याच्यावरती देखील मातीचा थर अजून एक टाकून घेऊया आणि धान्य टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे याच्यावरती, म्हणजे माती ओलसर होते आणि धान्य चांगलं उगवतं। तर आता हा जो तयार केलेला कलश आहे मातीचा किंवा जो घट आहे तो आपण असा मध्यभागी इथे ठेवणार आहोत। नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। बऱ्याच महिला नारळाला देवीचं रूप देतात आणि सजवतात, अतिशय छान सजवतात। तुमची आवड असेल, इच्छा असेल तर तुम्ही देखील सजवू शकता, पाहिजे तेवढा शृंगार इथे देवी आईचा तुम्ही करू शकता। त्यानंतर गजरा आपल्याला अशा पद्धतीने कलशाला घालायचा आहे किंवा वेणी तुम्ही घालू शकता आणि अशा पद्धतीने फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत। आता हे जे धान्य आहे आपण या मातीमध्ये टाकलेलं आहे ते अगदी खूप पण टाकायचं नाही, अगदी कमी पण टाकायचं नाही, कारण असं म्हणतात की जेवढा हा घट किंवा जेवढं धान्य भरभरून उगवेल तितकीच आपल्या घराण्याची, आपली कुटुंबाची प्रगती होते, तेवढीच भरभराट, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्या घरामध्ये येतं, असं त्याच्या मागचं शास्त्र आहे। या ठिकाणी बघा देवी आईसाठी शृंगार जो असतो तो ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पानाचा विडा ठेवायचा आहे। 2 विड्याची पानं, त्यावरती 1 रुपया दक्षिणा, सुपारी, त्याचबरोबर हिरव्या बांगड्या, जोडव्या आणि गजरा, फूल आणि तांदूळ ठेवलेले आहे, म्हणजे जे ओटीचं असतं साहित्य ते पण ठेवलेलं आहे आणि फळं ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला घटस्थापना ही करायची आहे। आता इथे बघा मी इथे बुट्टी वापरलेली आहे, टोपलं वापरलेलं आहे। बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच कुटुंबामध्ये पत्रावळीवरती पण अशा पद्धतीने घट बसवला जातो किंवा मग ताटामध्ये बसवला जातो। त्यामुळेच मी आधी सांगितलं तुमच्या घराण्याची, कुटुंबाची किंवा गावाकडे तुमच्या जशी पद्धत असेल त्याप्रमाणे आपल्याला घट बसवायचा आहे। नवीन कुठलीच पद्धत आपल्याला लावायची नाही आहे। जे काही तुमच्या पूर्वज
करत होते किंवा पूर्वापार जे चालत आलेलं आहे, ज्याप्रमाणे घट तुमच्या घरामध्ये बसवत आहेत त्याप्रमाणेच आपल्याला बसवायचं आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीची आरती म्हणून घ्यायची आहे। माता लक्ष्मीची आरती म्हटली तुम्ही तरीही चालेल, वैभव लक्ष्मीची म्हटली तरीही चालेल, गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने बघा, अखंड दिवा देखील आपण आधीच लावून घेतलेला आहे। अखंड दिवा कसा तेवत ठेवायचा यावर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि अशा पद्धतीने बघा 5 किंवा 7 पानांची जी माळ असते, पहिल्या दिवशी अशी पानांची माळ घटाला घातली जाते आणि त्यानंतर फुलांच्या माळा, प्रत्येक दिवशी फुलांच्या माळा असतात आणि प्रत्येक दिवशी आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळी फुलांची माळ घालायची असते किंवा तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला या फुलांच्या माळा घालाव्या लागतात। त्याचबरोबर कडाकण्याची माळ देखील काही ठिकाणी सप्तमीला घातली जाते आणि काही ठिकाणी म्हणजे तुमच्या भागाप्रमाणे अशा पद्धतीने कडाकण्यांची माळ देखील घटाला घातली जाते आणि मनोभावे असं पूजन केलं जातं। आता या 9 दिवसामध्ये जर तुम्हाला सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची तर काय करायचं, तर श्री दुर्गा सप्तशती असं पुस्तक मिळतं, ते तुम्ही घेऊन या आणि रोज तुम्ही एक पाठ करू शकता। एक पाठ म्हणजे काय, तर त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत, तर पूर्ण पुस्तक वाचणं म्हणजे 1 ते 13 अध्याय वाचणं म्हणजे एक पाठ पूर्ण होणं आहे। तर तुम्ही 9 दिवसात असे 9 पाठ करू शकता किंवा मग 11 पाठ करू शकता, 21 पाठ करू शकता, काही जण 108 पाठ देखील करू शकतात, तुमच्या मनाप्रमाणे आहे। किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही रोज 2-2 पाठ केले तरीही चालेल, पण आपल्याला कुलदेवीची सेवा अवश्य करायची आहे। आता घट कुणी बसवायचा असतो, तर घट हा घरातील स्त्री पुरुष दोघेही बसवू शकतात। समजा तुम्हाला नवरात्रीच्या वेळेला किंवा मग घटस्थापनेच्या दिवशीच काही अडचण आलेली असेल तर तुम्ही घरातल्या इतर सदस्यांकडून देखील घट बसवून घेऊ शकता किंवा घरातले कोणतेही सदस्य घट बसवू शकतात। आता बघा, घटस्थापना केल्यानंतर घरामध्ये अखंड दिवा सुरू असतो, त्यामुळे घटाला एकटं सोडून सर्व सदस्यांनी शक्यतो बाहेर जाऊ नका, कोणीतरी घरी हे असलं पाहिजे। पण जर तशी सोय नसेल, दोघे जण जॉबला असतील आणि यदाकदाचित जरी दिवा विझला तरी घाबरून जाऊ नका। जेव्हा तुम्हाला दिसेल की दिवा विझलेला आहे त्यानंतर तुम्ही तो प्रज्वलित करू शकता, अजिबात कुठलीच शंका मनात आणायची नाही। आणि त्याचबरोबर अजून दुसरा पडणारा प्रश्न म्हणजे समजा घट व्यवस्थित चांगला उगवून नाही आला तर काय करायचं, तर बघा तेव्हा पण आपल्याला अजिबात शंका मनात कसलीच आणायची नाही, कारण आपण माती कोणती वापरतो आहोत किंवा धान्य कसं आहे हे आपल्याला माहीत नसतं, त्यामुळे बऱ्याच वेळेला मातीचा पोत किंवा मग वापरलेले धान्य याच्यावर देखील अवलंबून असतं, त्यामुळे बिलकुल मनामध्ये शंका आणायची नाही। आपल्याला माहिती आहे आपण छान सेवा केलेली आहे देवी आईची, त्यामुळे आपली कुलदेवी आपल्याला नेहमी समजून घेते आणि आपल्यावर नेहमी तिचा कृपा आशीर्वाद हा राहतो। त्यामुळे कुठलीही शंका मनामध्ये न आणता अगदी शुद्ध अंतःकरणाने मोकळ्या मनाने अगदी छान अशा भक्तिभावाने आपल्याला देवी आईची, आपल्या कुलदेवीची 9 दिवस सेवा करायची आहे। कारण कुलदेवी आपली आई आहे, आपली माता आहे आणि आपल्या लेकरांवरती ती कधीच रुसत नाही किंवा कधीच ती कशाचाच राग मानत नाही। आपल्या लेकरांची सेवा ती नेहमी स्वीकार करते आणि नेहमी आपल्या लेकरांना भरभरून आशीर्वाद देत असते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील अगदी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी केली जाते हे कळेल आणि नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल आणि आपला व्हिडिओ सर्वांसाठी खूप युजफुल ठरेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।